नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे व सर्वांचीच कुरड्या पापड करण्याची लगबग सुरू झालेली आहे। तर अशाच प्रकारची मी एक वाळवण रेसिपी करणार आहे, ती म्हणजे पोह्यांची चकली। करायला अगदी सोपी व चवीला अतिशय उत्तम व खुसखुशीत अशी ही आपली पोह्यांची चकली होते। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल। तर ही पोह्यांची कुरडी करायला अतिशय सोपी आहे व झटपट होते। तर आता ही पोह्यांची कुरडी कशी करायची ते बघण्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पोह्यांची कुरडी बनवण्याकरता मी या ठिकाणी एक बाउल पातळ पोहे घेतलेले आहे। हे वाटीच्या प्रमाणाने 2 वाट्या आहे। तर हे 2 वाटी पोहे आपल्याला चाळणीने छान असे चाळून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर पोहे बुडेल एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामुळे ते स्वच्छ असे धुतले जातात। तर मी या ठिकाणी पातळच पोहे वापरलेले आहे, त्यामुळे आपली ही चकली अगदी हलकी होते व खुसखुशीत होते। पोहे बनवण्याकरता आपण जे पोहे वापरतो ते पोहे सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। एका पाण्याने याला स्वच्छ धुवून गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आणखी आपल्याला पाणी घालायचं आहे व आणखी याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे, त्यामुळे पोहे स्वच्छ धुतले जातात व काळसर दिसत नाही। आता 2 पाण्याने पोहे स्वच्छ धुतल्यानंतर हे पोहे आपल्याला एका चाळणीने गाळून घेऊया। अशा प्रकारच्या मोठ्या चाळणीमध्ये आपल्याला हे पोहे गाळून घ्यायचे आहे। तुम्ही जे पुरणासाठी चाळणी वापरतात त्यात सुद्धा हे पोहे काढून घेऊ शकता। तर या पोह्यांना दाबून दाबून यातील आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। जास्त पाणी यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही, कारण हे पातळ पोहे असल्यामुळे लवकर मुरतात। तर चमच्याच्या साहाय्याने मी यातील संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटे याला रेस्ट करायला ठेवूया। आता 15 मिनिटांनंतर पोहे छान असे मुरलेले आहे, त्याला एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊया। आता यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा एवढा पापड खार घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता किंवा मिरी पावडर सुद्धा वापरू शकता। आता हे संपूर्ण साहित्य घालून आपल्याला त्या पोह्यांना छान असं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे। अगदी पीठ मळतो तसंच आपल्याला हे मळायचं आहे, त्यामुळे चकली पाडताना त्याचे तुकडे पडत नाही। परंतु हे मळत असताना यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। तर चुरून चुरून आपल्याला हे संपूर्ण पोहे मळून घ्यायचे आहे। आता हे मळून झालेलं आहे, याच्या अशा प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे। आता हे आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे व त्याचे आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहे। तर त्याआधी सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला यामध्ये हे टाकून चकल्या पाडायच्या आहे। तर पाडताना आपल्या ह्या चकल्या तुटत असेल तर त्याला हलकासा पाण्याचा हात लावून थोडंसं मळून त्यानंतर आपण याच्या चकल्या पाडू शकतो। परंतु या चकल्या अजिबात तुटत नाही, त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे आपण याच्या चकल्या पाडून घेऊया। तर ह्या चकल्या बनवण्याकरता आपण अजिबात गॅसचा वापर केलेला नाही, अगदी झटपट गॅसचा वापर न करता आपण ह्या चकल्या बनवत आहोत। तर अशा प्रकारे एक एक करून आपण संपूर्ण चकल्या पाडून घेऊया। तर आता संपूर्ण चकल्या तयार आहे। तर या चकल्यांना 3 ते 4 दिवस कळकळीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। आता या कुरड्या आपल्याला 3 ते 4 दिवस कळकळीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे, त्यामुळे त्या छान अशा फुलतात व वर्षभर टिकतात। 3 ते 4 दिवसानंतर आपल्या या चकल्या छान अशा वाळलेल्या आहे, तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या वाळलेल्या आहे। आता याला आपण तळून बघूया। या चकल्या तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं। आता तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये मी एक चकली घालणार आहे। तर तेल तापल्यानंतरच आपल्याला ही चकली तळायची आहे, त्यामुळे ती छान अशी फुलते। मस्त अशी ही आपली चकली फुललेली आहे, अगदी दुप्पट तिप्पट ही चकली फुलते आणि अगदी कुरकुरीत होते, खुसखुशीत होते। तर अशा प्रकारे मी बाकी सुद्धा चकली तळून घेणार आहे। तर अशा प्रकारची ही पोह्याची चकली तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा रात्रीच्या वेळेस खिचडी सोबत सुद्धा तुम्ही ही पोह्याची चकली खाऊ शकता। चवीला अतिशय उत्तम लागते।
तर अशा प्रकारे मी संपूर्ण चकल्या तळून घेतलेल्या आहे। मस्त अशा ह्या चकल्या फुललेल्या आहे। दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात, खायला सुद्धा खूप चविष्ट आहे व बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। त्यामुळे तुम्ही ही अशा प्रकारची पोह्यांची चकली नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास मला कमेंट करा। माझ्या चॅनलवरील अशाच प्रकारच्या नवनवीन व सोपी रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।